नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये 4 किलोच्या प्रमाणामध्ये बटाट्याचा किस बनवणार आहे। हा किस तळल्यानंतर दुप्पट ते तिप्पट प्रमाणामध्ये फुलतो। शिवाय पांढरा शुभ्र लांब सडक आणि मोकळा सुटसुटीत असा आपला इथे किस तयार होतो। शिवाय वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकतो। तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं किस करण्यासाठी इथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर हे मोठ्या आकाराचे हे इंदोरी बटाटे घेतलेले आहेत। किस करण्यासाठी नेहमी आपल्याला असे लांब मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला बटाट्याचा किस आहे तो लांब सडक तयार होतो। बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत। आता ह्या बटाट्यांची लगेचच साल काढून घेऊयात। साल काढल्यानंतर सुद्धा हे बटाटे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहेत, जेणेकरून बटाटे आपले काळे पडणार नाही किंवा लालसर होणार नाहीयेत आणि आपला बटाट्याचा किस सुद्धा पांढरा शुभ्र तयार होईल। तर अशा प्रकारे सर्व सोललेले बटाटे मी पाण्यामध्येच ठेवलेले आहेत। आता आपण लगेचच या बटाट्याचा किस करून घेऊयात। त्यासाठी इथे मी मोठी परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये भरपूर असे पाणी घेतले आहे आणि हो किस करण्यासाठी नेहमी अशी आपल्याला जाड होल असणारी किसणी घ्यायची आहे, त्यामुळे आपला किस मोठमोठा आणि लांब सडक असा तयार होतो। आता हे बटाटे आपल्याला किसायचे आहेत। तर किसताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की बटाटा असा उभ्या पद्धतीने पकडायचा आहे, त्यामुळे आपला किस आहे तो लांब सडक तयार होतो। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किस करून घ्यायचा आहे। नेहमी लक्षात ठेवायचे आहे की किस हा असा पाण्यामध्येच किसायचा, त्यामुळे किस आपला पांढरा शुभ्र तयार होतो आणि आपला बटाटा काळा किंवा लालसर पडत नाही। तर पहा, अगदी छान जाडसर आणि लांबसडक असा आपला इथं किस तयार झालेला आहे। तर इथे आपले सगळे बटाटे किसून झालेले आहेत। आता हा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे बटाट्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जाईल आणि आपला बटाट्याचा किस पांढरा शुभ्र असा तयार होईल। साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत बटाट्यातील पाणी पूर्णपणे पिवळसर येणं बंद होत नाही, तोपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे। तर पहा, 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र आपला इथे बटाट्याचा किस तयार झालेला आहे आणि पाणी सुद्धा एकदम स्वच्छ असं दिसत आहे। आता ह्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि 3 मोठे चमचे आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी शेंगदाण्याच्या आकारा एवढा तुरटीचा खडा आपल्याला ह्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा बटाट्याचा किस आपल्याला रात्रभर असाच झाकून ठेवायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे की बटाट्याचा किस छान कडक होईल आणि तळल्यानंतर सुद्धा असा आपला पांढरा शुभ्र इथं किस तयार होईल। तर पहा, दुसऱ्या दिवशी बटाट्याचा किस जो आहे तो पूर्णपणे तळाला जाऊन बसलेला आहे आणि बटाट्याच्या जो किस आपण ज्या भांड्यात ठेवलेला आहे त्या पाण्यावर हलकासा आपल्याला फेस आलेला दिसत आहे आणि बटाट्याचा किस जो आहे तो आपल्याला कडक झालेला दिसत आहे। तर आता हा फेस आलेलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा हा बटाट्याचा किस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ह्या किसामधील पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये हा किस आपल्याला काढून ठेवायचा आहे, त्यामुळे जे जास्तीचे पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल। पाणी निथळेपर्यंत मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते। पाणी हलकेसे कोमट झाले की त्यामध्ये आपल्याला
3 मोठे चमचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा तुरटीची पावडर केली आहे ती पावडर आपल्याला घालायची आहे। त्यामुळे काय होतं, आपला बटाट्याचा किस पांढरा शुभ्र होण्यासाठी मदत होते। आता ह्या पाण्याला छान अशी एक उकळी आणायची आहे। तर पहा 5 ते 7 मिनिटांमध्ये पाण्याला उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे। लक्षात ठेवा, बटाट्यामधील सगळे पाणी निथळले गेले की मगच बटाट्याचा किस अशा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे। आता हा किस आपल्याला मध्यम आचेवर 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। आता हा जो मी किस केलेला आहे तो 4 किलोच्या प्रमाणामध्ये केलेला आहे। त्यामुळे इथे हा किस शिजवण्यासाठी मला 8 ते 10 मिनिट वेळ लागलेला आहे। जर तुम्ही बटाट्याचा किस कमी प्रमाणात करणार असाल तर 5 ते 6 मिनिटंसुद्धा पुरेसे होतात किस शिजण्यासाठी। पण किस शिजत असताना मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचा, म्हणजे बटाट्याचा किस हा सगळीकडून एकसारखा शिजला जातो। तर इथे आपला 80% बटाट्याचा किस शिजलेला आहे। आता अशा एका झाऱ्याच्या मदतीने हा किस आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। चाळणीमध्ये काढून ठेवल्यामुळे लगेचच त्यामधील जास्तीचे पाणी वेगळे होते। तर या प्रकारे शिजवून घेतलेला सगळा किस मी निथळण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेतला। आता 5 ते 6 मिनिटं हा किस आपल्याला असाच ठेवायचा आहे, त्यातील सगळे पाणी निथळेपर्यंत। आता 5 ते 6 मिनिटांनंतर सगळे जास्तीचे पाणी निथळल्या गेल्यानंतर लगेचच एका सुती कापडावर किंवा साडीवर हा किस सगळीकडे पसरवून घालायचा आहे, जेणेकरून लवकर सुकल्या जाईल, शिवाय एकमेकांना चिकटणार नाही। तर इथे मी हा किस गॅलरीमध्ये सुकवत आहे। इथे थोड्या वेळाने भरपूर प्रमाणात असे ऊन येते। तर तुम्ही हा किस घरातच सुकवणार असाल तर फॅन खाली सुकवायचा आहे, नाहीतर मग तो पिवळा पडू शकतो। तर पहा, सगळा किस आपला पसरवून झालेला आहे। आता हा किस 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे। तर पहा, 2 दिवस झालेले आहेत आणि आपला किस देखील छान असा सुकलेला आहे आणि लांब सडक झालेला आहे, शिवाय पांढरा शुभ्र सुद्धा झालेला आहे। लगेचच हा किस आपण तळून सुद्धा पाहूयात। तर पहा, इथे मी किस तेलामध्ये सोडल्यानंतर दुप्पट ते तिप्पट प्रमाणात असा फुलत आहे आणि अगदी पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत असा आपला इथं किस तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे मी थोडासा हा किस तळून घेतलेला आहे। तर पहा, अगदी कुरकुरीत झालेला आहे, लांबसडक झालेला आहे, मोकळा देखील झालेला आहे आणि शिवाय पांढरा शुभ्र झालेला आहे। तर हा तयार केलेला बटाट्याचा किस तुम्ही वर्ष ते 2 वर्ष आरामात स्टोअर करू शकता, अजिबात खराब होत नाही। किंवा हा बटाट्याचा किस तुम्ही थोडासा चटपटीत बनवण्यासाठी त्यामध्ये तळलेले शेंगदाणे, पिठी साखर, लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून छान असा त्याचा चिवडासुद्धा बनवून ठेवू शकतो। बनवलेला चिवडा आरामात 15 ते 20 दिवस टिकतो, शिवाय मुलांना आदल्या-मधल्या वेळेस आपण खायला देऊ शकतो, उपवासाला चालतो। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।